तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अधिपतीला संपवण्यासाठी रमेशने आणि चंचीने एक प्लॅन बनवलेला असतो आणि मग त्यानंतर महाआरतीच्या वेळी रमेश आणि त्याच्यासोबतचा एक माणूस गणपतीच्या मूर्तीजवळ सुतळी बॉम्ब लपवून ठेवतात. तर दुसरीकडे अधिपती महाआरतीची तयारी करत असतो. तितक्यात ओंकार त्या ठिकाणी येतो. तो अधिपतीला सांगतो की गणपतीमुळे आपल्याला खूप मोठी ऑर्डर मिळाली आहे. आपण त्या ऑर्डरच्या डिस्पॅचचं काम बघायला हवं. त्यामुळे मग ते दोघेजण त्या ठिकाणी जाण्यासाठी निघतात. मात्र तितक्यात त्यांचं लक्ष मूर्तीजवळ असणाऱ्या रमेशकडे जातं. मात्र तो त्यावेळी फक्त मूर्तीजवळ काम करत असल्याचं नाटक करत असतो आणि ते बघून अधिपती ओंकारला म्हणतो की हा सुधारला वाटतं, याला असं काम करताना बघून चांगलं वाटते. आणि मग त्यानंतर तो स्वतः त्या रमेशसोबत बोलायला जातो. अधिपती त्याला सांगत असतो की असाच चांगल्या मार्गावर राहा, मनात वेडावाकडा विचार येऊ देऊ नको. आणि त्यावर तो रमेशही हात जोडून नाटक करत त्याला म्हणतो की हो सरकार, आता माझं सगळं आयुष्य या फॅक्टरीसाठी आणि तुमच्यासाठीच समर्पित आहे. आणि ते ऐकून मग अधिपती तेथून निघून जातो. मात्र तो गेल्यावर रमेश लगेच त्याच्या त्या माणसाला बोलावून घेतो आणि ते दोघेजण गणपतीच्या मूर्तीजवळ सगळीकडे सुतळी बॉम्ब लपवून ठेवतात. तर दुसरीकडे दुर्गी चंचीला तिचा नेमका काय प्लॅन आहे ते विचारत असते, पण चंची तिला काही सांगत नाही. आणि त्यामुळे दुर्गी म्हणते तुझा हा प्लॅनसुद्धा फसणारच आहे. आणि त्यामुळे चंची खूप चिडते. ती म्हणते की मम्मी, मी तुला सांगणार होते, पण आता जाऊ दे, मला तुला काही सांगायचं नाही आहे. आणि मग ते ऐकून दुर्गी तिला इमोशनली ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करते आणि म्हणू लागते की मला सांग ना नक्की तुझा प्लॅन काय आहे ते, कारण मला तर आत्तापर्यंत काही करायला जमलं नाही. माझी अपेक्षा होती की तू तरी काहीतरी करशील. त्यावर चंची म्हणते की ठीक आहे, तू उगाच आता रडायची नाटकं करू नको, सांगते मी माझा प्लॅन. आणि मग ती दुर्गीला सांगू लागते की मी असा प्लॅन बनवलाय की त्यामुळे संपूर्ण सूर्यवंशी कुटुंब. मात्र तितक्यात ओंकार त्या ठिकाणी येतो आणि त्या दोघींना विचारतो की तुम्ही इथे काय करताय आणि सूर्यवंशी कुटुंबाबद्दल काय बोलत होता. त्यामुळे त्या दोघीजणी खूप घाबरतात आणि नाटक करत म्हणू लागतात की आम्ही कुठे काय बोलतोय, आम्ही तर फक्त गप्पा मारत होतो, बाकी काही नाही. आणि त्यावर ओंकार म्हणतो की ठीक आहे, मग चला. तिकडे सगळेजण आरतीसाठी जमलेत, त्यामुळे चंचीला दुर्गीला काही सांगताच येत नाही. तर दुसरीकडे अधिपती आणि ओंकार बोलत असताना अक्षरा त्या ठिकाणी येते. अधिपती तिला विचारत असतो की मास्तरीणबाई, तुम्ही सगळी तयारी नीट झाली आहे की नाही ते बघा, काही कमी जास्त असेल तर सांगा. तर अक्षरा कौतुक करत म्हणत असते की अधिपती, तुम्ही हे जे काही केलं आहे ना ते खरंच खूप छान आहे, काही कमी जास्त नाही आहे. आणि त्यामुळे मग अधिपती खुश होतो. त्यानंतर मग ओंकारही त्या ठिकाणी येतो. ते तिघेजण छान गप्पा मारत असतात. अधिपती त्या दोघांना सांगत असतो की आमच्या आईसाहेबांनी ही प्रथा सुरू केली आहे, सगळं काही व्यवस्थित पार पाडायला हवं, प्रत्येकाला महाप्रसाद मिळायला हवा. आणि त्यावर ओंकारही हो म्हणतो. आणि मग त्यानंतर घरातील सर्वजण आलेले असतात, त्यामुळे मग ते सगळे आरतीसाठी जातात. त्यानंतर अधिपती आलेल्या प्रत्येकाचे आभार मानतो आणि त्यांना सांगतो की आरती झाल्यानंतर प्रत्येकाला गिफ्ट देण्यात येणार आहे आणि तुम्ही महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नका. त्यावर ते सगळेजण हो म्हणतात आणि मग त्यानंतर आरतीला सुरुवात होते. तर दुसरीकडे चंची मात्र त्या रमेशला विचारत असते की हा प्लॅन तरी वर्क होणार आहे ना, मागच्या वेळेसारखं तुझी माणसं काही घोळ तर घालणार नाही ना. आणि त्यावर तो रमेश म्हणतो की तुम्ही काळजी करूच नका, यावेळी सगळं काही ठरल्याप्रमाणेच होईल. आणि त्यावेळी चंची त्याला सांगते की फक्त तो अधिपती नाही तर संपूर्ण सूर्यवंशी कुटुंबच आज संपायला हवं. आणि ते ऐकून तो रमेश तर खूप घाबरतो. तो म्हणतो की हे काय बोलताय तुम्ही, आपलं तर फक्त अधिपतीला मारायचं ठरलं होतं ना. मात्र चंची त्याला सांगते की एक काय आणि चार काय, खरं तर ते सगळं कुटुंबच संपायला हवं, कारण जेव्हा माझी मावशी होती तेव्हा त्या घरात निदान आम्हाला नोकरासारखी तरी वागणूक मिळत होती. मात्र आता तर त्यांनी आम्हाला पार कचऱ्यातच टाकलं आहे, त्यामुळे ते सगळेजण संपायलाच हवेत. मात्र तो रमेश यासाठी सहजासहजी तयार होत नाही. तर चंची त्याला म्हणत असते की जर संपूर्ण सूर्यवंशी कुटुंब संपलं तर मग सगळी सत्ता माझ्या हातात येईल आणि मग मी तुलासुद्धा पावर देईल. आणि आत्ता ज्या जागी तो ओंकार आहे ना, त्या जागी तू असशील. आणि ते ऐकून तो रमेश खुश होतो. तो म्हणतो की खरंच मी त्या ओंकारच्या जागी असेल का, माझ्याकडे पण पावर असेल का. आणि त्यावर चंची म्हणते हो,
पण त्याआधी संपूर्ण सूर्यवंशी कुटुंब संपायला हवं आणि सगळ्यात आधी तर ती मास्तरीण. आणि त्यावर तो रमेश म्हणतो की ठीक आहे, तुम्ही काही काळजी करूच नका. तर दुसरीकडे गणपतीची आरती सुरू असते. रमेशही त्या ठिकाणी येतो आणि त्याच्यासोबतच्या माणसाला सांगतो की जेवढं सांगितलंय तेवढंच करा, उगाच स्वतःचं डोकं चालवू नका. आणि त्यावर तो माणूस हो म्हणतो. तर इकडे चंची समोर उभ्या असणाऱ्या दुर्गीला जरा पाठीमागे घेऊन जात म्हणते की तू उगाच पुढे पुढे करू नको, अशा ठिकाणी उभी राहा जेथून तुला पटकन बाहेर पडता येईल. आणि त्यावर दुर्गी हो म्हणते. तर दुसरीकडे अधिपती सगळ्यांना आरती देत असतो. तर तो रमेश मुद्दाम अधिपतीला धक्का मारतो जेणेकरून आरतीचं ताट खाली पडावं आणि मंडपाला आग लागावी. मात्र अक्षरा अधिपतीला सावरते आणि त्यामुळे त्या रमेशचा हा प्लॅन फ्लॉप होतो. तर अधिपती अक्षराला बघत म्हणत असतो की मास्तरीणबाई, आज पुन्हा एकदा तुम्ही मला सावरलत. तर अक्षरा हसतच म्हणते की अधिपती, आपलं ठरलं आहे ना तसं. मात्र मग त्यानंतर त्या रमेशने पाठवलेला माणूस लायटर घेऊन येतो आणि मंडपाला आग लावतो. तर इकडे अधिपती आणि अक्षरा आरती घेत असतात आणि त्याच वेळी मग अक्षराचं लक्ष त्या आगीकडे जाताना ती मोठ्याने ओरडते. त्यामुळे त्या मंडपामध्ये सगळीकडे गोंधळ उडतो. आग लागलेली बघून सगळे लोक इकडे तिकडे पळायला सुरुवात करतात. नेमकं काय घडते कोणालाही कळत नाही. दुर्गीसुद्धा घाबरूनच बाहेर पळत येते आणि तिच्या पाठोपाठ चंचीसुद्धा. दुर्गी घाबरूनच चंचीला विचारत असते की हे सगळं काय आहे. तर चंची तिला सांगते की मम्मी, हा तर माझा प्लॅन आहे. आता बघ, त्या अधिपतीसोबत सगळं सूर्यवंशी कुटुंब कसं आगीत जळून खाक होतं इथे. पण तिचं ते बोलणं ऐकून दुर्गी तर खूप घाबरते आणि तिला म्हणते की जर हे अधिपतीला कळलं ना तर खूप अवघड होईल. पण चंचीला विश्वास असतो की अधिपती या आगीमध्ये जिवंत राहणारच नाही आणि ती हसतच दुर्गीला तिचा सगळा प्लॅन सांगते. तर दुसरीकडे अधिपती आणि अक्षरा मिळून ती आग विझवण्याचा प्रयत्न करत असतात. पण ती आग काही आटोक्यात येत नाही. त्यामुळे सगळेच जण खूप घाबरतात. तर तो रमेश कोणाचंही लक्ष नाही हे बघून मंडपाला दुसऱ्या बाजूने सुद्धा आग लावतो आणि त्यामुळे ती आग अजूनच भडकते. नेमकं काय करावं, आग कशी विझवावी कोणालाही कळत नाही. अधिपती आणि अक्षरा स्वतःचा जीव धोक्यात घालून ती आग विझवण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्या दोघांची धडपड बघून चारुहास आणि चारुलता खूप घाबरतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अधिपती आणि अक्षरा माती टाकून पाणी टाकून मंडपाला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करत असतात. पण आग काही आटोक्यात येत नाही. त्यामुळे सगळेच जण काळजीत पडतात. तर दुसरीकडे चंची त्या रमेशला विचारत असते की आपलं काम पूर्ण होईल ना. आणि त्यावर तो हसतच सांगतो की तुम्ही काही काळजी करूच नका. आता त्या अधिपतीची हाडंसुद्धा मंडपाबाहेर येणार नाहीत. त्यामुळे चंची खुश होते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.